नमस्कार विद्यार्थी मित्रो. या ठिकाणी एमपीएससी द्वारे नुकतीच महिला व बाल विकास विभाग या अंतर्गत एक ॲड आलेले आहे, जी की विभागीय परीक्षा आहे म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम आहे. जी दोन जे विभाग आहेत महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास विभाग आणि ग्रामीण विकास विभाग ह्या दोन विभागातील कर्मचाऱ्यांकरता ही जाहिरात आलेली आहे. एकूण 258 पदांची ही जाहिरात आहे. एक्झाम या ठिकाणी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एमपीएससी कंडक्ट करणार आहे. एक्झाम ऑनलाईन की ऑफलाईन हेचा डिसिजन हा किती फॉर्म्स येतात याच्यावर आयोग नंतर घेणार आहे. यानुसार या ठिकाणी जर बघितलं की ॲडव्हर्टाइजमेंटकडे या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंटकडे थोडक्यात आणि महत्त्वाचं म्हणजे या विभागाची जी परीक्षा आहे किंवा ही जी परीक्षा आहे तिचा एक्झॅक्ट सिलेबस काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर जाहिरात जर बघितली तर या ठिकाणी या विविध पदांकरता ही जाहिरात आहे जे की महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत येतात, ज्याच्यात अधीक्षक आहे, निरीक्षक, प्रमाणित शाळा या ठिकाणी व संस्था या ठिकाणी व्याख्याता म्हणजे लेक्चरर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणून पद आहे, सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित या ठिकाणी. त्यानंतर ICDS योजनेअंतर्गत येणारं या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना. त्याच्यानंतर इतर आणखीन पदं आहेत आणि महत्त्वाचे अट याच्यामध्ये काय आहे की फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचाऱ्यांकरता ही एक्झाम आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्सपिरियन्सची देखील अट आहे, 7 वर्ष एक्सपिरियन्स या ठिकाणी. परत जर या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप मी म्हटल्यासारखं की ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, त्यामुळे हा डिसिजन शक्यतो नंबर ऑफ एक्झाम फॉर्म किती आलेले आहेत त्याच्यावर ठरतो. जर ती संख्या कमी असेल तर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. त्यानंतर अर्ज सादर करण्याची लास्टची तारीख आहे 14 डिसेंबर ती 23 वाजून म्हणजे 14 डिसेंबर ही लास्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आयोग सध्याच्या काळामध्ये कोणत्याही एक्झाम फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी वाढवलेली दिसत नाही, त्यामुळे त्यापूर्वीच तुम्ही ही एक्झाम हे जे काही फॉर्म आहेत ते भरले पाहिजेत. पुढे जाऊन या पदांकरता कोणकोणते त्या विभागातील व्यक्ती या ठिकाणी पात्र आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी या जाहिरातीतच दिलेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या लिस्टमध्ये महिला व बाल विकास विभागातील कोणकोणती पदं ज्या पदावर काम करणारे व्यक्ती असतील, ज्याच्यामध्ये गट क पदावरचे असतील, आणि ग्रामीण विकास विभागातील जे काही ज्या विभागातील किंवा ज्या डिपार्टमेंटमध्ये लोक काम करत आहेत त्यांचा एक्सपिरियन्स किंवा त्यांच्या या ठिकाणी विभाग दिलेले आहेत ते व्यक्ती या ठिकाणी इलिजिबल आहेत. यानंतर ॲडबद्दलच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीतच असतील, परंतु महत्त्वाचा म्हणजे सिलेबस जो की या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन नाही, तो आयोगाच्या सिलेबस या सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण देखील या ठिकाणी सिलेबसची PDF तुम्हाला रुक्मिणी अकॅडमी पुणे, रुक्मिणी अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल किंवा आपला ॲप जे आहे रुक्मिणी अकॅडमी पुणे गुगल प्ले स्टोअरचं, त्या ठिकाणी देखील तुम्ही ही कोर्समध्ये जाऊन ही PDF डाउनलोड करू शकता फ्रीमध्ये. ओके, तर सर्च करण्याऐवजी तर या ठिकाणी जर आपण सिलेबस बघितला तर महिला व बाल विकास विभागाच्या सिलेबसमध्ये 2 पेपर आहेत 400 मार्कचे. ओके, 400 मार्क आणि 50 मार्क्स या ठिकाणी इंटरव्ह्यूला आहेत. येस, सो या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं काय इंटरव्ह्यू तर तुमच्या सरळ एक्सपिरियन्स बेसवर राहणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी रिटर्न एक्झाम ठिकाणी क्वालिफाय करणं. रिटर्न एक्झाम मधून जे इंटरव्ह्यूला जातील त्यांचे सिलेक्शन ऑलमोस्ट फायनल असल्यासारखं असेल त्या रेशोमध्ये. ओके, तर या ठिकाणी बघा विषय कोणकोणते तुम्हाला अभ्यासाचे, तर परत हे विषय इन डिटेल देखील दिलेले आहेत. 2 पेपर एक्झॅक्ट कोणते आहेत, यातला जो पेपर 1 आहे ज्याचा मराठी ही लँग्वेज आहे, ज्याचा 12वी ही त्याचा दर्जा असेल असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी एमपीएससी मध्ये आपण एक पुस्तक महत्त्वाचं आहे मोरा वाळंबे हेच वापरतो. ओके, त्याच्यानंतर इंग्रजी याचा दर्जा त्यांनी पदवी दिलेला आहे. या ठिकाणी इंग्रजी ग्रामरमध्ये आयडम्स, फ्रेजेस, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर अशासारख्या गोष्टी विचारतात. याकरता उपलब्ध असलेली नोट्स आपण करू शकतो, ज्यामध्ये आपण कोर्समध्ये या बाबी घेऊच. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान किंवा जनरल नॉलेज या ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा इतिहास, त्या ठिकाणी भूगोल महाराष्ट्राचा, त्याच्यानंतर तुम्हाला इतरही विषय त्या ठिकाणी मेन्शन आहे, ते इन डिटेल आपण बघूया. त्यानंतर शासनाच्या संबंधित असणारे कायदे, यातल्यात महत्त्वाचे म्हणजे महिला व बाल विकास या विभागाशी संबंधित असणाऱ्या कायद्यांचा अभ्यासाचा याच्यामध्ये समावेश आहे.
नंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट असेल, माहितीचा अधिकार आहे, लोकसेवा हक्क अधिनियम आहे, अशा सारख्या गोष्टींचा सिलेबसमध्ये समावेश आहे. पेपर 2 जो आहे तो पदाची जी तुमची कर्तव्य आहेत महिला व बाल विकास विभागांतर्गत त्यांच्या कर्तव्याच्या संबंधित या ठिकाणी पेपर 2 आहे, ज्याचा सिलेबस देखील इन डिटेल त्यांनी परत खाली दिलेला आहे. परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही अस्तित्वात असतेच प्रत्येक बऱ्यापैकी एमपीएससीच्या 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर एक प्रश्न चुकला तर त्यातले सपोज एक प्रश्न 1 मार्काला आहे, या ठिकाणी 2 मार्काला आहे. सरळ सरळ तुमचं उदाहरणच घेऊ. 2 मार्काला या ठिकाणी प्रश्न आहे, तर जर तुमचा 1/4 म्हणजे एक प्रश्न चुकला तर 0.5 मार्क निगेटिव्ह होणार राईट आलेल्यामधून. परंतु निगेटिव्ह मार्किंगचं कधीही टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा 1/4 या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असतं. कारण जर अभ्यास कंप्लीट असेल तर 4 मधलं एक तरी राईट येतं. 4 जे आपण समजा विचार करून गोळ्या ए बी 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 असं काही करायचं नाही. विचार करून ऑप्शन इलिमिनेट करून या ठिकाणी जे काही प्रश्न सोडवू त्यातलं मिनिमम एक तरी राईट येतच. अशा वेळी उलट तुम्हाला ॲडव्हान्टेज भेटतो, कारण 3 चुकतात, एक राईट येतं, 3चे 1.5 मार्क जातात आणि एकाचे 2 मार्क येतात, म्हणजे 0.5 पॉझिटिव्ह तुम्ही पुढे जाता. म्हणून निगेटिव्ह मार्किंगचा विचार करायचा नाही. त्याच्यानंतर आणि प्रश्न कसे सोडवायचे हे देखील एक पद्धत असते. कमी अभ्यासात देखील आपण त्या प्रश्नाकडेच, कारण प्रश्नातच उत्तर आहे, तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाकडे लक्ष देऊन, डिपार्टमेंटलचे प्रश्न खूप सोपे असतात त्याच्यामुळे त्यातूनही देखील प्रश्न सुटू शकतात. या ठिकाणी इन डिटेल परत त्यांनी घटक दिलेला आहे. परंतु मराठी इंग्रजीच्या बाबतीत जे काही तुमच्या नोट्स आपण किंवा जे काही बुक्स आहेत ते परफेक्ट करावे लागतात. केवळ एवढ्या सिलेबसनं जायचं नाही, जरी छोटा दिसला तर याकरता हे कम्प्लीट बुक आहे. राऊंड अबाउट जर आपण डिपार्टमेंट PSI मध्ये बघितलं होतं, सॉरी एक्साइज मध्ये, त्या ठिकाणी 20 मार्काला मराठी, 20 मार्काला इंग्लिश किंवा 15-15 पण झालं होतं एक वेळेस. तर अशाच दरम्यान या ठिकाणी तुम्हाला हे विचारलं जाईल, 15 किंवा 20 जास्तीत जास्त. याचा अर्थ मराठी इंग्रजी करताना सिलेबस बरोबर आपण अभ्यासाची पद्धत देखील समजावून घेऊ की तुम्हाला ज्या रिपिटेटिव्ह आणि सोप्या गोष्टी आहेत त्या आधी परफेक्ट करायच्यात. रेग्युलर एमपीएससीच्या मुलांसारखं इन डिटेल किंवा रेग्युलरचे क्लास असतात एमपीएससीचे इन डिटेल मराठी, इन डिटेल इंग्रजी, ते तुमच्या इतक्या उपयोगाचे नाहीत, कारण तितका वेळ तुम्हाला याला देणं उपयुक्त नाही. त्याच्यामुळं फास्ट ट्रॅकमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही परफेक्ट करू शकता त्या मराठी इंग्रजीचे या ठिकाणी करायचं आहे. त्याबद्दल आपण त्या त्या सब्जेक्टचं सेशन देखील घेऊ की एक्झॅक्ट अभ्यास किती करायचा. त्याच्यानंतर जर सामान्य ज्ञानमध्ये बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास हे तुम्हाला सरळ सरळ मेन्शन आहे. याकरता नोट स्वरूपात सोर्सेस आपण उपलब्ध करून देणार प्लस लेक्चर्स. त्यानंतर जॉग्राफीच्या बाबतीत देखील आपल्या नोट्स आहेत प्लस लेक्चर्स, तुम्हाला सेपरेट बुक करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर गणिताच्या बाबतीत देखील आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत त्याच्या रिलेटेड या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल घेतले तरी सफिशियंट आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत पण तेच लागू आहे. करंट किंवा चालू घडामोडीच्या बाबतीत आपण या ठिकाणी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे शॉर्टकटमध्ये. ओके. त्याच्यानंतर शासनाच्या संबंधित निवडक कायदे किंवा संस्था, या ठिकाणी ज्या काही शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या संबंधित ज्या काही संस्था किंवा ज्या काही योजना आहेत, जे काही कायदे आहेत त्याचा समावेश तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. याच्याकरता आपलं एक बुक आहे जे मी दाखवीन तुम्हाला खाली. अंगणवाडी म्हणून आपण ते काढलं होतं, परंतु ते मुख्यत्वे महिला व बाल विकास विभागाच्या वेबसाईटच्या ज्या काही डाटा आहे, जो काही पूर्णपणे क्रक्स आहे, ते सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. एकदम छोटं पुस्तक आहे, केवळ 120 पेजेसचं. त्या पुस्तकातून महिला व बाल विकासची जी परीक्षा झाली मागे त्यामधून सर्वच्या सर्व बऱ्यापैकी प्रश्न तिथं आले. कारण याच्यामध्ये क्रिएटिव्ह नाही आहे, कंपायलेशन ऑफ मटेरियल आहे. स्पष्ट सांगतो म्हणजे काय आहे की जे मटेरियल परीक्षेला येऊ शकते ते सगळे गव्हर्नमेंट रिसोर्सेसची या ठिकाणी थोडक्यात शॉर्ट नोट्स आपण त्या पुस्तकामध्ये टाकलेले आहेत. ते पुस्तक तुम्हाला दाखवण्यात येईल, त्याची PDF देखील तुम्ही सॅम्पल PDF या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम याच्या नोट्स आपल्या उपलब्ध आहेत, त्या तुम्हाला वेबसाईटमध्ये किंवा आपल्या ॲपमध्ये दिसतील. त्याच्यावर लेक्चर देखील आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हा भाग तुमचा टेक्निकल आहे, याच्याबद्दल आपण काही नोट्स प्रोव्हाइड करू शकलो तर करू, परंतु सिलेबस इतका वास्ट आहे की काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी ऑन जॉब करत आहात तर त्या तुम्ही त्याकरता क्लास घेण्याची गरज नाही, ते स्वतःहून तुम्ही करू शकता, असा तो भाग आहे. लोकसेवा हक्क अधिनियम याचा देखील आपल्याकडे नोट्स आहेत, लेक्चर देखील येईल. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय वगैरे हा तुमचा टेक्निकल भाग आहे. याकरता तुम्हाला बाहेर जरी कुठेही सांगितलं तर ते हेच वाचून दाखवणार. त्यामुळे ज्या काही याच्या PDF आहेत त्या तुम्ही केवळ वाचल्या अभ्यासल्या तरी तुम्हाला यातल्या गोष्टी माहीत असतात.
क्लासचा उद्देश हा जो गोष्ट तुम्ही इतक्या वर्ष जॉब केल्यामुळे जो काही गॅप पडलेला आहे, जसं की सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट असेल, माहितीचा अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम असेल, या बाबींच्या पूर्ततेसाठी क्लास उपयुक्त आहे. भारतीय राज्यघटना जे की तुम्हाला 15 मार्काला विचारू शकतात, कारण या ठिकाणी तुम्हाला भारताचं संविधान हे महिला व बालविकासाच्या संबंधित जी कलम आहेत आणि संसद, राज्य, विधिमंडळ कसं काम करतं याच्या संबंधित आहेत. याच्यामध्ये देखील आपलं एक बुक आहे थोडक्यात जे अभ्यासलं जाईल, त्याच्यामध्ये एमपीएससीचे पीवायक्यू देखील आहे, ते तुम्हाला उपयुक्त ठरतील. अशा पद्धतीने एक आपलं नोट्स आहेत, बुक्स देखील आहेत, ते एकत्र सगळं मटेरियल तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सर्च करण्याची गरज नाही वेगळी. ओके, हा तुमचा परत टेक्निकल भाग आहे जो की तुम्ही स्वतःहून या ठिकाणी करू शकता. यानंतर महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंमलबजावणीत येत असणारे कायदे व योजना या ठिकाणी असणारा हा भाग देखील आहे. याचं देखील तेच जे पुस्तक आहे आपलं महिला व बालविकास विभागाचं, ते त्या ठिकाणी कव्हर करेल. बाल न्याय, मुलांचे संरक्षण नियम हे देखील आपण नोट्स प्रोव्हाइड करू आणि ICDSचं देखील त्या पुस्तकामध्ये जे महिला व बालविकास विभागाचं आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं सिलेबस करता या ठिकाणी आता मी याबद्दल लिहिलेलं आहे, तुम्ही ही PDF झेरॉक्स मारल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणता घटक एक्झॅक्ट किती मार्काला येऊ शकतो हे अंदाजात आपण दिलेला आहे या ठिकाणी. त्या पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी हे जे आपली बॅच आहे त्या बॅच मध्ये देखील आता आपण काही डेमो लेक्चर्स, फ्री लेक्चर्स ठेवणार आहे. ते लेक्चर्स बघून तुम्ही बॅच परचेस करण्याचा निर्णय घेऊ शकता. याच्यामध्ये जितकं काही बेस्ट आम्हाला देता येईल ते आम्ही देऊ. एक्झॅक्ट एमपीएससीचा सध्याचा सिनेरिओ काय चाललाय, क्वेश्चन पेपर, डिपार्टमेंटल एक्साइजची देखील बॅच आपल्याकडे होती, तर त्यांचे पेपर कसे आले, तर माझं सरळ उत्तर आहे की अतिशय सोपे आले. प्रश्नांमध्येच उत्तर होतं, परंतु तुम्ही एक धाडस करायचं होतं की प्रत्येक प्रश्नाकडे निगेटिव्ह अँगल न बघण्यापेक्षा अभ्यास जो केलाय तो तिथे इम्प्लिमेंट करून सहज उत्तर येण्यासारखं होतं. काही प्रश्न तर केवळ ऑप्शन मधून सुटत होते, त्याची देखील चर्चा आपण या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघताना या ठिकाणी त्याचा अनालिसिस करूया. सध्या झालेले विभागीय परीक्षांचे पेपर ज्याचा सिलेबस आपला मॅच होतो, परंतु काही करंटचे प्रश्न असतील तर त्याच्यावरनं देखील तुम्हाला लक्षात येईल की सगळ्याच गोष्टी वाचण्याची गरज नाही, काही गोष्टी त्या ठिकाणी प्रश्नांमध्ये आपण सोडवू शकतो. तर अशा पद्धतीनं बॅच आहे, आपलं ॲप जे आहे ज्याच्यामध्ये रुक्मिणी अकॅडमी पुणे हे जर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर टाकलं तर त्या ठिकाणी ते बॅच किंवा हे सिम्बॉल तुम्हाला दिसेल, तर ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून त्याच्यामध्ये एक टॅब आहे ज्याच्यामध्ये विभागीय किंवा डिपार्टमेंटल एक्झाम किंवा सरळ सेवा हा टॅब आहे. त्याच्यामध्ये आपला कोर्स तुम्हाला उपलब्ध केलेला दिसेल. त्याच्यात काही लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, काही लेक्चर्स रेकॉर्डिंग मध्ये सुरू आहे, त्यामुळे बॅच रेकॉर्डेड असणार आहे. बॅच रेकॉर्डेड असलेला ॲडव्हान्टेज असा आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑफिसमधून वेळ मिळेल त्या त्यावेळी तुम्ही ते बॅच तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. नोट्स झेरॉक्स मारून ते बॅच बघताना त्या नोट्सवर त्या ठिकाणी लिखाण करायचं, अभ्यास करायचा तुमच्या वेळेनुसार. आम्ही तुम्हाला सगळं मटेरियल त्या ठिकाणी ॲपमध्ये प्रोव्हाइड करू. काही त्रुटी असतील तर या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. टेलिग्राम चॅनल जे आपलं आहे रुक्मिणी अकॅडमी पुणे किंवा रुक्मिणी अकॅडमी एवढं जरी सर्च केलं टेलिग्रामवर तरी त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. चॅनल जॉईन करण्याचा उद्देश असा आहे की त्याच्यामध्ये वेळोवेळी जे काही नोटिफिकेशन येतील किंवा काही मटेरियल टाकलं जाईल ते तुमच्या फायद्याचं आहे. ते इतरही मटेरियल असेल पण त्यातलं तुमच्या जे फायद्याचं आहे ते वाचून काढणे. आणि आपलं हे पुस्तक जे आहे महिला व बाल विकास विभाग मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाकरता देखील ते उपयुक्त होतं. प्लस महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा जो काही कुठल्याही भरती येतील या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे इतर परीक्षांसाठी उपयुक्त, त्याच दृष्टीने काढलेलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा महिला व बाल विकास विभागाच्या विभागाशी जो काही संबंध आहे त्या सगळ्या योजनांचा समावेश आहे. पोषण अभियानाचा समावेश आहे. विकास पिढ्यावर महिला व बाल विकास विभागाच्या संबंधित ज्या काही योजना आहेत त्यांचा समावेश आहे. आणि इतर जे शासकीय संकेतस्थळ आहेत, वेबसाईट आहेत महिला व बाल विकास विभागाचे, त्यांचा देखील समावेश आहे. तर हे पुस्तक तुम्हाला फ्युचर बुक सेंटर पुणे म्हणून आहे किंवा पुण्यातल्या कोणत्याही दुकानात जरी तुम्ही ऑर्डर केली, ऑनलाईन ॲमेझॉनवर जरी चेक केलं तरी तुम्हाला मिळेल. शक्यतो इथून देखील तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट उपलब्ध असेल त्या पुस्तकावर. बॅचच्या स्टुडंटला देखील आपण काही पुस्तक परचेस केल्यानंतर देखील डिस्काउंट देणार आहे, त्यामुळे तो इश्यू नाही. 9130332055 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप जरी मेसेज टाकला की मला हे पुस्तकाची ऑर्डर पाहिजे तर ते तुम्हाला उपलब्ध होईल. याच पुस्तकासोबत दुसरं एक आपलं पुस्तक आहे भारतीय राज्यघटनेचं
ती देखील याच्यासोबत जरी ऑर्डर टाकलं म्हणजे टाकणं योग्यच राहील, कारण तुम्हीच सेपरेट एखादं पॉलिटीचं पुस्तक घेऊन त्याच्यात अडकण्यापेक्षा जे आपल्या बॅचमध्ये त्याच्यानुसार वेगात तुमचं ते त्या ठिकाणी पॉलिटीसारखे एरियाज कमी वेळात आणि योग्य पद्धतीनं कव्हर केले जातील. सर हे 2 पुस्तकाचे तुम्हाला ऑर्डर देणार आहे. बाकी तुम्हाला नोट्स आपल्या ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याच्या PDF घेऊन तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चरल फॉर्मॅट आहे. अकॅडमी कोणकोणत्या बाबी घेईल याबद्दल मी खाली दिलेलं आहे. मराठी, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान हा इतका मोठा सिलेबस देखील आहे. जरी छोटा वाटत असला तर तो तुम्ही करताना अवघड जाणार आहे, पण आम्ही दिल्यानंतर त्याच्यात सोपं राहणार आहे. त्याच्यानंतर शासनाशी संबंधित असणारे जे काही निवडक कायदे महिला व बालविकास संबंधित ते आपण देणार आहे. माहिती अधिकार अधिनियम देणार आहे. लोकसेवा हक्क अधिनियम देणार आहे. राज्य महिला आयोग, आर्थिक विकास महामंडळ ह्याचे आपण इन्फॉर्मेशन नोट्स देणार आहे. मानवी हक्क आयोगाच्या नोट्स देणार आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बाबतीत आपण नोट्स देणार आहे. भारताचे संविधानचं जे आपलं पुस्तक आहे याच नावानं महेश रुक्मिणी वसंत गाडगे यांचं जरी पुस्तक म्हणलं तरी चालेल, किंवा मास्टर स्ट्रोक म्हणून आहे भारतीय राज्यघटना, त्याची ऑर्डर देखील दिली तरी चालेल त्याबद्दल. त्याच्यानंतर महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येणारे जे काही असतील हा विभाग आपल्या त्या पुस्तकातून कव्हर होतोय. अशा पद्धतीने केवळ 2 पुस्तके आणि नोट्स याच्यावर तुमचा जो काही गॅप पडलेला तुमचा अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी पूर्ण होईल. ज्यांना बॅच घ्यायची नाही परंतु स्वतःहून अभ्यास करायचा आहे ठीक आहे, परंतु तुम्हाला एक सगळ्यात सोपं सांगतो की जे आपलं महिला व बाल विकास विभागाचं पुस्तक आहे, पर्यवेक्षिका, अंगणवाडी किंवा इतरही बाबींकरता ते काढलं आहे, तर याच्यामध्ये असणाऱ्या योजना केवळ एकदम कमी पानाचं पुस्तक आहे 138, तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्या योजना एका ठिकाणी थोडक्यात परीक्षाभिमुख आयोगाच्या दृष्टीने उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मोठी मोठी पुस्तकं वाचून त्याच्या ट्रॅपमध्ये अडकण्यापेक्षा परफेक्ट ज्या नोट्स आहेत योग्य पद्धतीनं त्यासाठी हे पुस्तक घ्या. कारण तुम्हाला MPSC किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मानव विकास संसाधन म्हणून एक पेपर आहे तिसरा, त्याच्यामध्ये असणारेच महिला व बाल विकास विभागाच्या घटकांचे प्रश्न ॲज इट इज रिपीट होणार आहेत. डिपार्टमेंट एक्झामचं जर आपण ॲनालिसिस केलं तर जे रेग्युलर मुलांना सोपे सोपे प्रश्न येतात त्या सिलेबस रिलेटेड तेच प्रश्न तुम्हाला हाय असे या ठिकाणी विचारले जातात, परंतु त्या प्रश्नांचं स्क्रुटिनी करणं तुम्हाला अवघड आहे. याकरता आपली जी बॅच आहे ती तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत योग्य पद्धतीनं तुम्हाला पोहोचवू शकेल. तर याकरता बॅचचे इन डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी ॲपमध्ये मिळतील. बॅचची फी देखील ॲपमध्ये पाहायला मिळेल. ओके, कोणतेही समजा तुम्हाला अडचणी असतील तर बॅच परचेस करण्यापूर्वी तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात येतील. ओके, थँक्यू.